एक वेळ शेती विका पण मुलामुलींना शिकवा असा संदेश दे शिक्षणाचं महत्त्व आणि समता बंधुत्व एकतेची शिकवण देणारे भगवान बाबा यांची 130वी जयंती नाशिकमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान समिती पंचवटी नाशिक यांच्या वतीनं जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील मालेगाव बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेली श्री संत भगवान बाबा यांची जयंती पंचवटी परिसरात चर्चेचा विषय बनली। जयंतीच्या दिवशी सकाळपासून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं। भर पावसात उपस्थित मान्यवर समाज बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। याबाबत अधिक माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। आज भगवान बाबा यांची 130वी जयंती या पंचवटी प्रभागामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते बापू शेठजी पिंगळे, त्याच पद्धतीने प्रमोदजी पालवे, आमचे प्रीतम दादा बागुल आणि आमचे सर्व बांधव ही जयंती 130वी पंचवटी प्रभागामध्ये उत्साहात साजरी करत आहे। भगवान बाबांनी जो संदेश दिला, समता बंधुता एकता, ना जात पात ना धर्म, सर्व धर्माचे लोक आज एकत्र या जयंतीच्या जल्लोषाला एकत्र आले आहेत। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राबाहेर देखील भगवान बाबांचा महिमा आपल्या सर्वांना माहितीच आहे। आजच्या या जयंतीनिमित्त आपण एवढं सांगू शकतो की या प्रभागामध्ये पंचवटी प्रभागामध्ये जी एकोपा आहे, जो एकता आहे, तर भगवान बाबांच्या आशीर्वादाने आहेत आणि भगवान बाबांचा आशीर्वाद आजच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय भगवान। थांबतो। आज भगवान बाबा जयंतीनिमित्त जयंती उत्सव 130 या निमित्त आपण सर्वजण जमलेलो आहे। सर्वांचं सहकार्य आपल्या नाशिकला लाभलेलं आहे। भगवान बाबाच्या जयंतीत सगळ्यांना आशीर्वाद देते, शुभेच्छा देतो। आज नाशिकमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे। भगवान बाबांनी दिलेला संदेश, एक वेळेस वेळ पडली तर शेती विका पण मुलांना मुलींना शिकवा, तोच उद्देश ठेवून भगवान बाबांनी मराठवाड्यामध्ये क्रांती केली आणि त्याचं अनुकरण नंतर गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात नंतर भारतात घडलं। आज त्यांची जयंती इथं मोठ्या थाटामाटात साजरी होते। मी भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना शुभ संदेश देतो। आज श्री संत भगवान बाबाची 130वी जयंती आहे, ते साजरी होत आहे। खरं तर आपण बघितलं असेल सकाळपासून एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि सकाळी रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर बाबांनी जसं सांगितलेलं आहे, मानवता हाच खरा धर्म आहे आणि ते फक्त एक संत नव्हते, एक मोठे समाजसुधारक होते आणि एक शिक्षणासाठी असेल, लोकहितासाठी असेल, त्यांनी जे काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने ते आज ही नवीन पिढी आहे ही पुढे घेऊन जात आहे। मी या सर्वांना, या समितीला, या सदस्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि या छान कार्यक्रमाचे आयोजन केलं आणि इथे सर्वांनी एवढी छान उपस्थिती केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो। धन्यवाद। भगवान बाबाची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी होऊन राहिली। भगवान बाबांच्या विषयी सर्वांना माहिती आहे की भगवान बाबा हे अवतारी पुरुष होते। ते काही साधं व्यक्तिमत्व नव्हतं, ते प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार होते। त्यांनी पाण्यावर बसून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचली होती, ही आख्यायिका आपण सर्वांनी ऐकलेली। त्यांनी समाजावर अतिशय चांगले संस्कार, ज्या भागामध्ये ते जन्माला आले, भगवानगडावर त्यांनी जे त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी काढलं, त्या भागामध्ये सर्व समाज हा ऊसतोड कामगार होता आणि त्या ऊसतोड कामगार समाजाला त्या ठिकाणी दिशा दाखवायचं काम जर कोणी केलं असेल ते भगवान बाबांनी केलेलं आहे आणि अशा भगवान बाबांना मी या ठिकाणी नमन करतो। आणि या ठिकाणी जे मंडळ आहे आपलं नाशिकचं, हे भगवान बाबाची जयंती सालबाद या ठिकाणी साजरी करत आहे, त्यांना पण मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। एकूणच भर पावसात समाज बांधवांनी उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जयंतीचा उत्साह वाढवला। या जयंती उत्सवास नामोको बँकेचे अध्यक्ष हेमंत दात्रक, VN नाईक, शिक्षण संस्थेचे संचालक कोंडाजी आव्हाड, नगरसेविका दीपाली गीते, नगरसेवक प्रमोद पालवे, कमलेश बोडके, वेळू काकड, बापू पिंगळे उपस्थित होते। जयंती सोहळा यशस्वी होण्याकरता श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद केकान, जयंती उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब चांगले, उपाध्यक्ष आकाश दात्रक, कार्याध्यक्ष शरद घुगे, खजिनदार मयूर बोडके, सरचिटणीस अजिंक्य ढाकणे यांसह भगवान बाबा प्रतिष्ठान समिती पंचवटी यांचं सहकार्य मिळालंय।
न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.